कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? श्रावण महिना सुरू झाला आहे आणि एक एक दिवस सगळे व्रतवैकल्य असतात। आपल्याला नैवेद्याला गोडधोड काहीतरी करायचं असतं आणि विदाऊट कांदा लसूण आपण शक्यतो श्रावण महिन्यात करण्याचा प्रयत्न करतो। हा मी आता आज जो दाखवणार आहे तुम्हाला पदार्थ, तो उपासाला चालेल तसाही आहे, पण कोथिंबीर मी घातली आहे कारण माझा आज उपास नाहीये। तर तुम्ही कोथिंबीर अवॉइड करू शकता। जे पदार्थ तुम्हाला उपासाला चालत नाही ते याच्यामध्ये तुम्ही न घालता स्किप करून सुद्धा ही रेसिपी करू शकता। चवीला अतिशय उत्कृष्ट आहे आणि खूपच पौष्टिक आहे। आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडला बेल आयकॉन असतो त्यावर पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी पोस्ट करीन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। चला तर आता पटकन सुरू करूया। आता मखाना शेंगदाणा कढीचं साहित्य आपण बघूया। इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला। ते अर्धा कप मखाना आहे, 2 टेबलस्पून काजू आहेत, अर्धा कप दही आणि पाव कप राजगिऱ्याचं पीठ आहे दाटपणा आणण्यासाठी कढीला, पाव कप शेंगदाणे आहेत, गुलाबाच्या पाकळ्या, कोथिंबीर, अर्धी वाटी नारळ, 2 वेलच्या आहेत आणि आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आणि आता सगळ्यात प्रथम आपण काय करूया, एका फ्राय पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। उपासाला आपल्याला साजूक तूप चालू शकतं, तेल पण तुम्ही शेंगदाण्याचं वापरू शकता। काजू आणि शेंगदाणे मी घातले आहेत आणि ते सुवास येईपर्यंत किंवा थोडेसे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। छानपैकी मस्त सुवास यायला लागलेला आहे, 2 मिनटं झालेली आहेत। आणि आता मी हे एका डिशमध्ये काढून थंड करायला बाजूला ठेवून देते आहे। आणि आता त्याच फ्राय पॅनमध्ये थोडंसं तूप राहिलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप मखाणे जे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत आणि गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। छान क्रिस्पी होत आहेत आता। हे अतिशय पौष्टिक असतात मखाणे। आणि आता दुसरी तयारी इथे आपण कढीची करतोय। अर्धा कप दही आणि पाव कप पीठ लावलंय राजगिऱ्याचं, ते छान मस्तपैकी फेटून घ्यायचं, एकजीव करायचं आहे। दह्यातले सगळे साय वगैरे मोडली पाहिजे, जर असेल त्याच्यामध्ये तर साधं दहीच घ्या तुम्ही। हे आता मी फेटून असंच ठेवलेलं आहे थोडा वेळ, पाणी आपण नंतर ॲड करू। आता हे वाटणाचं साहित्य जे आहे ते सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि गुलाबाच्या पाकळ्या ह्याच्यासाठी छान अगदी चव आणि सुवास येण्यासाठी घातल्यात। हे बघा वाटण रेडी झालं आहे। आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून पुन्हा साजूक तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, दालचिनी आणि हिरवी वेलची असं परतून घ्यायचं आहे। छान जिरं तडतडलं आहे आणि आपली वाटलेली जी ग्रेव्ही आहे, वाटण आहे नारळाचं, ते घातलेलं आहे आणि हे तूप सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। हे बघा छान परतून अगदी कोरडं होईपर्यंत, की कडा सोडायला लागतील मिश्रण तिथपर्यंत परतून झालेलं आहे। आणि आता ज्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, मिक्सरचं जे वाटण होतं तेच पाणी मी आपल्या कढीसाठी ॲड केलेलं आहे, ज्या पेस्ट आपण ॲड केली ती। आणि आता हे मखाणे, शेंगदाणे आणि काजू हे सुद्धा ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता परतून सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे। आणि आपलं कढीचं केलेलं मिश्रण जे आहे राजगिरा फ्लोअर आणि दह्याचं ते घालते। पाणी अजून मिक्सरचं वाटण्याचं घातलं 1 कप आणि आपल्याला दाटसर किंवा घट्ट किती पाहिजे, पातळ किती पाहिजे त्याप्रमाणे अजून 1 कप पाणी, मी टोटल 2 ते 2.5 कप पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कढी कशी तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे घालून घ्या। आणि आता एकदा हे घातलं मिश्रण की सतत ढवळत राहायचं आहे उकळी येईपर्यंत मीडियम गॅसवर। हे बघा आता बुडबुडे दिसत आहेत तुम्हाला। या स्टेजला मी आता चवीला साखर आणि रॉक सॉल्ट घालून घेते, उपास आहे म्हणून। ही तुम्ही कढी एरवीसुद्धा करू शकता। आणि आता अजून 1-2 मिनटं फक्त उकळवून झालेलं आहे आणि माझी कढी बघा बाउलमध्ये काढून घेतली आहे मी आणि तयारसुद्धा झालेली आहेत। मखाणे वरती तरंगत आहेत हलके होऊन आणि छान शिजून वरती आलेले आहेत। आणि गार्निश मी करते आहे काजू आणि मखाण्यांनी, वरतून थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे। तर ही श्रावण स्पेशल रेसिपी तुम्ही नक्की उपासाला किंवा एरवीसुद्धा ट्राय करू शकता। तर नक्की एकदा माझ्या पद्धतीने ही मखाना शेंगदाणा कढी करून बघा आणि तुम्हाला
कशी काय झाली ते मला कळवायला कमेंट बॉक्समध्ये अजिबात विसरू नका. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खात राहा, फिट राहा. टिल देन, बाय बाय.